नमस्कार, मी अमोल बिल्लारे ॲग्रो सर्व्हिस अँड बोरवेल चौसाळा तालुका जिल्हा बीड आपल्यासाठी घेऊन येत आहे पुन्नी कंपनीचं थ्रेशर, जे की दिसायलाही आकर्षक आहे आणि चालायला तर त्याच्यापासूनही चालल्यानंतरच ते तुम्हाला कळून येईल. पण त्यासाठी मी थोडंसं तुम्हाला माहिती सांगतोय. बाकीच्या कंपनीचा जो थ्रेशर आहे त्याच्यामध्ये काय फरक आहे तो मी तुम्हाला सांगतो. बाकीच्या कंपन्या इथे चेन दिल्यानंतर सिंगल चेन देतात. तुम्ही पाहू शकता इथं चेन दिसतात. बाकीच्या कंपनीच्या तुलनेमध्ये आमच्या पुन्नीची खासियत काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये तुम्हाला चेन जर बघितला बाकीच्या कंपनीला तर एक 1.5 फुटाचा तो पट्टी असते. तर याच्यामध्ये तुम्हाला डबल चेन दिलेली आहे, जे की पुन्नीच तुम्हाला देऊ शकते. दुसऱ्या मशीनमध्ये तुम्हाला बघायला भेटणार नाही, सिंगल चेनच दिलेली राहते. आणि 2 चेन असल्यामुळं पूर्णपणे 8 चेनवरती राहतं. याच्यामुळं आतमध्ये जो माल घ्यायचा आहे तो एकदम सुटेबल होतो. त्याच्यामार्फत तुम्हाला जास्त करून नुकसान होत नाही. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा घास इथं अडकला जातो बाकीच्या मशीनमध्ये, तो या मशीनमध्ये अडकत नाही. आणि जो मेंटेनन्स असतो सिंगल चेनला, लॉक तुटलं परत ती चेन थांबली, तसं डबल चेन असल्यामुळे याचा मेंटेनन्स तो निघत नाही. दुसरी गोष्ट, पूर्णपणे बेल्ट जे आहेत ते हेवी कंपनीचे दिलेले आहेत आणि पुल्ल्या पण खूप मोठ्याला दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला हे तुम्ही पाहू शकता. टायर जे आहेत ते गुडियरचे दिलेले आहेत 11/2/24 मध्ये. त्याच्यामुळे ट्रॅक्टर साईजचे टायर असल्यामुळे तुम्हाला पलटी वगैरे होण्यापासून हे वाचवतो मशीन. आणि याची सगळ्यात मेन खासियत जी आहे की लो मेंटेनन्स. 167 ब्लेड असल्यामुळं थ्रेशिंग करायला सोपं जातं. ओला माल वाळला माल काढायला सोपं जातं. परत ट्रॅक्टर ऑपरेटेड असल्यामुळं समोर गिअरबॉक्स बऱ्याचशा कंपनीची सगळ्यात मेन खासियत पुन्नीची ही आहे की बऱ्याच कंपन्यांचा गिअरबॉक्स हा पाठीमागे असतो सेंटरला. बरेच शेतकरी दुसऱ्या अदर कंपनीचं तुम्ही बघत असताल मशीन, तर याच्यामध्ये खासियत ही आहे की गिअरबॉक्स हा हेवी आहे आणि हा पुढे दिलेला आहे. त्याच्यामुळे ट्रॅक्टरपासून अवघ्या थोड्याशा अंतरावर असल्यामुळे ट्रॅक्टरला तो लोडवर येऊ देत नाही आणि मशीन चालायला सुटेबल राहते. आमच्या कंपनीनं गाडी उचलण्यासाठी लिफ्ट दिलेली आहे. ती लिफ्ट जी आहे ही लिफ्ट तुम्हाला पूर्णपणे बाकीच्या कंपन्यांची जी लिफ्ट असते गाडी उचलणारी ती आडव्या असते, ती मागे ड्रम मध्ये पडते आणि ड्रम मधनं गाडी ही पूर्णपणे आतमध्ये जात नाही. त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसान होतं. तसं आमच्या कंपनीनं हा जो लिफ्ट दिलेली आहे, एलिव्हेटर म्हणतात त्याला, हे पूर्णपणे आतमध्ये ड्रम मध्ये दिलेलं आहे, जे की मागे बॅक टोकरीमध्ये पडण्यापेक्षा मध्ये ड्रम मध्ये पडतं. त्याच्यामुळे परत थ्रेशिंग होऊन त्याच्यामध्ये काही दाना वगैरे राहिलेला तो परत व्यवस्थित साफ होऊन तुम्हाला भेटून येतो. त्याच्यामध्ये नुकसान होत नाही. परत हेवी कंपनीची म्हणजे हेवी चेसी दिल्यामुळे इथं पण नुकसान होत नाहीये. हेवी तुम्हाला ऑपरेट करण्यासाठी ट्रॅक्टरला ते पण सुटेबल दिलेलं आहे कंपनीनं. टूलकिट दिलेली आहे सोबत त्याच्याबरोबर. ती त्याच्या आतमध्ये टूलकिट वगैरे तुम्ही पाहू शकता. दुसरी गोष्ट, माहिती तुम्हाला मराठीमधनं सगळी दिलेली आहे याच्यामध्ये. आणि ही तुम्ही ट्रॅक्टरमध्ये ट्रॉलीमध्ये भरण्यासाठी हे सिस्टम तुम्हाला दिलेलं आहे कंपनीनं, जेणेकरून तुम्हाला पोतं लावायची वगैरे गरज नाही. एखादा शेतकरी म्हणला की मला ट्रॉलीमध्ये डायरेक्ट भरायचं आहे तर तुम्ही याच्यामधनं भरू शकता. आणि दुसरी गोष्ट, जर शेतकऱ्याकडे ट्रॉली नसेल तर तुम्ही इथं पोतं लावून हे भरू शकता.